ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था, नागरिक विद्यार्थी त्रस्त, महसूल विभाग कारवाई करणार का? भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात चुलमंद नदी परिसरातील गावांमध्ये ओव्हरलोड शेती वाहतुकीमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी मोठे मोठे खड्डे पडल्यानं शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार तसंच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रेती ठेकेदारांकडून नियमांचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात रेतीची डंपिंग करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील रेती साठवणुकीसाठी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली आहे का, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करतायत. ओव्हरलोड रेती वाहतूक नेणाऱ्या ट्रकांमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं परिस्थिती आणखी गंभीर बनतेय. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण आणावं, रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करावी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या या रेती साठवणुकीची प्रशासनाकडून तपासणी होणार आहे का? ओव्हरलोड वाहतुकीमुळे झालेल्या रस्त्यांच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित होणार आहे का? आणि महसूल विभाग तसंच संबंधित यंत्रणा याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन कारवाई करणार आहे का?